तर मंडळी, आपण भरपूर वेळेस अशा देखील घोषणा ऐकल्या असतील की बेटी पढाओ बेटी बचाओ. तर मंडळी, ही एक घटना 13 वर्षाच्या मुलीसोबत घडलेली आहे. ही मुलगी इयत्ता 7वी मध्ये शिकत असते आणि ती नियमितपणे तिचे शाळेत जात असते आणि शाळा सुटल्यावरती घरी जात असते. पण एक दिवस ती शाळेच्या गेटवरती थांबते आणि एक 35 वर्षीय पुरुषाची तिच्यावरती वाईट नजर पडते आणि तो पुरुष दररोज त्या 13 वर्षीय मुलीला बघण्यासाठी शाळेच्या गेटवरती येऊन थांबायचा. त्या पुरुषाने जेव्हापासून त्या मुलीला बघितलं होतं, त्या पुरुषाच्या मनामध्ये तिच्याविषयी पाप निर्माण झालं होतं आणि तो 35 वर्षीय पुरुष फक्त त्या मुलीसोबत एकदा शारीरिक संबंध कसे बनवता येईल याच्या प्रयत्नामध्ये लागलेला होता. आणि एक दिवस तो तिला शाळेच्या गेटवरती ती मुलगी थांबलेली असते आणि तिला आवाज देऊन तिच्यासोबत नको ते कृत्य करत असतो. तर मंडळी, ही घटना कुठे घडली आहे व त्या मुलीचं नाव काय, त्या आरोपीचं नाव काय, पुढे त्या आरोप्यासोबत काय झालं, त्या आरोप्याला शिक्षा मिळाली की नाही, बघूया समोर. तर मंडळी, ही घटना घडलेली आहे वर्धा जिल्ह्यातील पालगाव येथे. ही संतापक घटना समोर आलेली आहे. पालगाव येथे शाळेत जात असताना 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून आधी तिच्यावर अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिला कारमध्ये बसून एक आरोपीने धावत्या गाडीत या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केला. पालगाव पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला विविध कलमांना गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तर मंडळी, ही घटना अशी घडलेली आहे की या मुलीला 13 वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यासोबत तिचं अगोदर अपहरण करण्यात आलं आणि तिला एका व्हॅनमध्ये बसवून तिला तिच्या शाळेपासून दूर नेलं आणि त्या 35 वर्षीय पुरुषाने तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. त्या पुरुषाने तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. ही घटना घडली अशी की पीडित ही शाळेत जात होती. त्या दरम्यान पीडित ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबलीच, म्हणजेच गेटवरती थांबली आणि आरोपी सुंदेश शर्माने याने तिला आवाज देऊन बोलवलं आणि तिला विचारलं की हा पत्ता कुठला आहे मला सांग. आणि ती मुलगी देखील त्याला पत्ता सांगण्यासाठी त्याच्याजवळ गेली, परंतु त्याच्याविषयी तिच्या मनामध्ये अगोदरच पाप निर्माण झालेलं होतं. तर त्या पुरुषाने तिला चाकूचा भीती दाखवून व्हॅनमध्ये बसवलं आणि ती मुलगीही चाकूच्या धाकामारे त्या व्हॅनमध्ये बसली. अनोळखी युवकाने चारचाकी समोर नेली. त्या दरम्यान तिच्यावरती धावत्या कारमध्ये त्या पुरुषाने बळजबरी अत्याचार केला. तिच्या अंगाचे लचके तोडले. त्या मुलीला नको त्या ठिकाणी तिच्यासोबत दुर्व्यवहार केला. तसेच ही बाब जर तू कुणाला सांगितली, तुझ्यासोबत जे काही घडलं आहे, तू जर कधी ते पोलिसांना, तुझ्या आईवडिलांना सांगितलं तर मी तुला जीवेच मारून टाकेल, अशी सुद्धा धमकी दिली. आणि त्याने तिला सांगितलं की मी तुला दुसऱ्या वेळेस जेव्हा काही फोन करेन त्यावेळेस तुला मला भेटायला यावं लागेल. तू जर कधी भेटायला नाही आली तर हे सर्व प्रकरण मी आपल्या गावात सांगेन आणि तुझी इज्जत बदनाम करेल, अशी सुद्धा त्या आरोप्याने या मुलीला धमकी दिली. ही मुलगी हे सर्व काही घडलेला प्रकार हिने हिच्या आईवडिलांना सांगितला नाही, कारण त्या आरोप्याने हिला धमकी दिलेली होती की तू जर ह्या सर्व प्रकार घरी सांगितला तर मी तुला आणि तुझ्या आईवडिलांना जीवच मारून टाकेल. पण ही मुलगी तरी किती दिवस तिच्या मनामध्ये या सर्व गोष्टी साचवून ठेवेल. आणि एक दिवस या मुलीने हिम्मत करून तिच्या आईवडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आई आणि वडिलांनी हा प्रकार ऐकल्यानंतर आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील अनावर झाले. परंतु या आईवडिलांनी हिम्मत करून पोलिसांना ही सर्व काही बाब सांगितली आणि पोलिसांनी या आरोप्यावरती बहुतेक कलमाने याच्यावरती शिक्षा देखील ठेवली. मात्र या घटनेमुळे विद्यार्थिनीच्या पालकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती, कारण की आपल्या गेटवरूनच
मुलीचं जर अपहरण करून तिच्यासोबत नको ते कृत्य करण्यात आलेलं आहे. आज ह्या मुलीसोबत असं घडलं आहे. कदाचित उद्या आमची कोणाची मुलगी असू शकते, असा प्रश्न देखील तिथल्या पालकांना पडलेला आहे. विशेष म्हणजे शाळेच्या गेटवरून या विद्यार्थीला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गाडीमध्ये बसून या विद्यार्थिनीवर जबरदस्ती तिच्यावरती नको ते कृत्य करण्यात आल्यामुळे तिच्या आजूबाजूच्या परिसरातील मुलीही घाबरल्या होत्या आणि चक्क मुलीने या घटना घडल्यानंतर 4 ते 5 दिवस एकही मुलगी शाळेत गेली नाही. आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांची देखील बंदोबस्त करण्यात आला. तर मित्रांनो, तुम्ही बघताय ना आपल्या समाजात काय घडतंय. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होत आहे. मंडळी, आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अशा कितीतर घटना ऐकत असतो की 35 वर्षीय महिलासोबत 8 जणांनी बलात्कार केला, तिला दरीत नेलं, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. पण अक्षरशः ही जी घटना घडलेली आहे, ही अल्पवयीन म्हणजेच 13 वर्षीय मुलीसोबत एका 35